अक्षय तृतीया एक अशी तिथी जिच्या नावातच अक्षय म्हणजे न संपणारी भरभराट दडलेली आहे. या दिवशी सोनं खरेदी करणं, मोठ्या पूजा अर्चना करणं, नव्या कामांना सुरुवात करणं फार शुभ मानले जातं. पण कधी कधी परिस्थितीमुळे किंवा वेळेमुळे आपल्याला काहीच विशेष करता येत नाही. काही खरेदी करता येत नाही, पूजा करता येत नाही किंवा कोणतंही मोठं कार्य करता येत नाही. पण तरीही चिंता करायचं कारण नाही. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी जर काहीही जमलं नाही तर एक छोटीशी गोष्ट आवर्जून करावीच, जी तुमचं नशीब फुलवू शकते, घरात सुख समृद्धीचा वर्षाव करू शकते. होय, चला तर मग जाणून घेऊया ही अत्यंत सोपी पण चमत्कारिक गोष्ट कोणती. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. आज आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी भरायच्या अशा एका खास कलशाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, जो आपल्या घरी वर्षभर भरभराट आणि समृद्धी घेऊन येऊ शकतो. हा सिद्ध कलश आहे जो अक्षय तृतीयेपासून सुरू करून 11 शुक्रवार किंवा 21 पौर्णिमेच्या साधनेसाठी वापरला जातो. तर हा कलश नेमका कसा भरायचा, कोणत्या गोष्टी भरायच्या आणि त्याचा लाभ कसा होतो बघूया. हा अक्षय कलश पूजनाचा विधी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांच्या कृपेनं घरात धन धान्य ऐश्वर्य आरोग्य समृद्धी येण्यासाठी केला जातो. हा विधी आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्कीच करू शकता. आणि त्यानंतर अक्षय तृतीयेपासून 11 किंवा 21 शुक्रवार किंवा पौर्णिमा हा उपाय केला जाऊ शकतो. आता हा उपाय केल्यानंतर आपल्याकडे लगेचच धनधान्याचा साठा वाढेल किंवा पैशाचा पाऊस पडेल असं काहीही घडणार नाही. तर या उपायाने आपल्याला हळूहळू चमत्कार बघायला मिळू शकतील. जसं अडकलेली कामं आपली पूर्ण होतील, प्रत्येक कामात यश मिळू लागेल, कुठे पैसे अडकले असतील तर ते परत मिळण्याची संधी मिळेल. शिवाय नोकरीत काही अडचणी असतील तर त्याही संपुष्टात येऊन आपली भरभराट होण्याची संधी आपल्याला प्राप्त होऊ शकेल. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय कसा करावा, तर या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी, देवघर स्वच्छ करावं, पूजा करावी आणि त्यानंतर कलश भरावा. यासाठी लागणारं साहित्य म्हणजे स्वच्छ तांब्याचा कलश, नवीन असेल किंवा पूजेसाठी न वापरलेला असेल किंवा मातीचा सुबड असेल तरी हा आपण घेऊ शकतो. नवीन असल्यास तो पुसून स्वच्छ करून घ्यावा. मातीचा सुबड असल्यास हळदीनं रंगवून घ्यावा. कलशावर कुंकुमानं स्वस्तिक आणि 5 उभ्या रेषा काढाव्यात. त्यानंतर इतर साहित्य म्हणजे मुठभर खडे मीठ, 11 किंवा 21 नाणी, 11 किंवा 21 लवंग, हिरवी विलायची, पांढऱ्या किंवा लाल गुंजाच्या बिया, गोमती चक्र, शक्य असल्यास पिवळ्या कवड्या, त्यानंतर सुपारी, हळकुंड आणि 50, 100 किंवा 500 रुपयाची नोट. आता आपल्याकडे यापैकी कोणत्याही वस्तू नसेल तर पर्याय म्हणून फक्त तांदूळाचा उपाय करावा आणि नाणी असावी. ही सोन्याची चांदीची असू शकतात किंवा 1 रुपयाची नाणी, जमेल तेवढी 11 किंवा 21 घ्यावी. त्यानंतर हळद, कुंकू, फुलं, पाणी, तेल, तुपाचा दिवा, अगरबत्ती, गोडधोड नैवेद्य, फळं, स्वच्छ कापड, चौकोनी ताट या संपूर्ण वस्तू एकत्रित कराव्या. त्यानंतर आपण जिथे पूजा करणार आहात ते ठिकाण अतिशय स्वच्छ करून घ्यावं किंवा आपण जिथे लक्ष्मी नारायणाची पूजा करतो त्या ठिकाणी आपण ही पूजा किंवा भरलेला कलश ठेवू शकतो. त्यासाठी ही संपूर्ण पूजा कलशाची विधी करताना एक तुपाचा आणि एक तेलाचा दिवा आवर्जून लावावा, अगरबत्ती पेटवावी आणि नंतर पूजनाचा संकल्प घ्यावा. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी शुभ मुहूर्तावर शांतपणे बसून संकल्प करावा. हातात पाणी घ्यावं, अक्षता घ्याव्यात आणि फुले घेऊन संकल्प करताना ओम विष्णुर विष्णुर विष्णुः असा मंत्र म्हणावा. त्या दिवशीची तारीख वार बोलून अक्षय तृतीया या शुभ दिवशी असं म्हणत मी आपलं नाव घ्यावं, गोत्र सांगावं आणि माता लक्ष्मी शिवाय भगवान श्री हरी विष्णू यांच्या कृपेनं अक्षय कलश पूजनाचा संकल्प करत आहे. मी या दिवसापासून पुढे 11 किंवा 21 शुक्रवार किंवा 11 किंवा 21 पौर्णिमा किंवा फक्त आज हा पूजा विधी करणार आहे असं म्हणत माझ्या घरात धनधान्य ऐश्वर्य उत्तम आरोग्य दीर्घायुष्य उद्योग नोकरीत प्रगती यावी आणि सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना करावी.
आणि हातातील पाणी तामनात सोडावं। त्यानंतर कलश भरावा। कलशात सर्वप्रथम मूठभर खडे मीठ टाकावे, त्यावर 11 किंवा 21 नाणी टाकावीत। त्यानंतर लवंग, हिरवी विलायची, गुंजा, गोमती चक्र, पिवळ्या पोवळ्या म्हणजे पिवळ्या कवड्या असं टाकावं। हे संपूर्ण साहित्य टाकून झाल्यावर सुपारी आणि हळकुंड टाकावं आणि वर 50, 100 किंवा 500 रुपयाची जीही नोट आपण घेतली असेल ती ठेवावी। जर आपल्याकडे तिजोरीत यापैकी वस्तू असतील तर त्याच वापराव्या, नवीन वस्तूंची गरज नाही। पूजन कलशाला हळद कुंकू अर्पण करावं, फुले व्हावीत आणि मंत्र म्हणताना शांत मनानं माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंचं ध्यान करावं। त्यानंतर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या सिद्ध मंत्रांचा जप करावा। सर्वप्रथम श्री सूक्त 16 वेळा म्हणावं, विष्णू सहस्त्रनाम 16 वेळा म्हणावं, व्यंकटेश स्तोत्र 16 वेळा म्हणावं। याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कमलात्मक मंत्र, नवार्ण मंत्र आणि कुबेर मंत्रही प्रत्येकी 16 वेळा म्हणावे। हे मंत्र संस्कृत किंवा मराठीत असेल तरी चालेल। जर हे मंत्र म्हणायला अवघड वाटत असतील तर व्यंकटेश स्तोत्र हे मराठीत किंवा संस्कृतमध्ये म्हणावं। त्यानंतर श्री गणेश, माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांची आरती करावी। त्यानंतर गोड नैवेद्य ज्यामध्ये खीर, हलवा किंवा फळं अर्पण करून प्रार्थना करावी की हे माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णू, तुमच्या कृपेनं माझं घर धनधान्य ऐश्वर्यानं भरलेलं राहो, मला आणि माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, आरोग्य, नोकरीत यश मिळो, माझ्या सर्व मनोकामना पूर्ण करा, अशा आपल्या इच्छेनुसार प्रार्थना करावी। अक्षय तृतीयेच्या दिवशी कलश तसाच देवघरात ठेवावा। दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून दिवा लावून धूप दीप ओवाळावं, गोड नैवेद्य दाखवावा। त्यानंतर कलश थोडा उत्तरेकडे सरकवून काढून घ्यावा। मीठ एका पातेल्यात पाण्यात टाकून विरघळावं आणि नकारात्मकता नष्ट होण्यासाठी ते वाहून द्यावं। इतर वस्तू जसं नाणी, लवंग, गोमती चक्र लाल कपड्यात बांधून धनस्थानी ठेवावी। आता या वस्तू ज्यांच्याकडे आहेत त्यांनी हा उपाय सहज करावा। या वस्तू असूनही नवीन वस्तू खरेदी करू नये किंवा आता ज्यांच्याकडे या वस्तू नसेल तर त्यांनी पर्याय म्हणून तांदूळाचा उपाय करावा। तो म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी कलशात अखंड तांदूळ गच्च भरावे, त्यावर 11 किंवा 21 नाणी ठेवावी। शक्य असल्यास 50, 100 रुपयाची नोटही ठेवावी। हळद कुंकू, फुलं आणि धूप दीप लावून पूजन करावं आणि वरील सर्व मंत्र म्हणावे, ज्यामुळे हा कलश सुद्धा सिद्ध केला जाऊ शकतो। त्यानंतर त्याच प्रकारे दुसऱ्या दिवशी कलश विसर्जन करताना त्यातील नाणी धनस्थानी ठेवावी आणि तांदूळ हे आपल्या घराच्या वापरातील धान्यामध्ये मिसळून द्यावे। ही पूजा शांत मनाने आणि श्रद्धेने करावी। तर मंडळी, हा अक्षय तृतीयेचा कलश पूजनाचा सोपा आणि प्रभावी विधी मानला गेलाय, ज्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांचे आशीर्वाद कायम टिकून राहतात। तुम्हीही हा विधी करून बघा आणि तुमचे अनुभव नक्की शेअर करा। लोकमत भक्तीच्या सर्व प्रेक्षकांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।